हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या लोणीकर कोकाटे यांचा विरोध करताना नाना पटोले यांच्याकडून राजदंड उचलण्याचा प्रयत्न, अध्यक्षांकडून पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन, तर निलंबनाच्या विरोधामध्ये विरोधकांचा बहिष्कार। लोणीकरांवरती कारवाई करेपर्यंत शांत बसणार नाही, निलंबनाच्या नंतर पटोलेंची प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचंही वक्तव्य। बीडमध्ये कोचिंग क्लासेसमधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। आम्ही केवळ मेळाव्याचे आयोजक, तुम्ही जल्लोष करायचा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं जनतेला एकत्रित आवाहन, मराठी जनांनी सरकारला नमवल्याचाही उल्लेख। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला वरळीच्या डोममध्ये एकत्रित मराठी विजयी मेळावा, शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यावरती नियोजनाची जबाबदारी। राज ठाकरेंना त्रास देणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता भाऊबंदकी आठवली, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती खासदार नारायण राणे यांची फेसबुक पोस्ट, उद्धव यांनी राज ठाकरेंना पक्षाबाहेर जायला प्रवृत्त केल्याचाही दावा। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये चक्काजाम, कोल्हापूर शेतकऱ्यांचा पंचगंगेच्या पात्रामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न, तर सोलापूर, बीड, हिंगोली, परभणी, लातूरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। महाराष्ट्रामधल्या 70 वर्षीय महिला पर्यटकावरती पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार, अनंतनागच्या न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला। ही घटना समाजाच्या विकृत आणि आजारी मानसिकतेचं प्रतिबिंब असल्याची न्यायालयाची टिप्पणी। आणि तुकोबांच्या पालखीचं सोलापूरमध्ये उत्साहात स्वागत आणि अकलूजमध्ये रिंगण, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पुरंदवडेमध्ये गोल रिंगण आणि माळशिरसमध्ये मुक्काम।